आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूया आता टॉप 9 मोठ्या बातम्या। पवार कुटुंबियांची आज पुन्हा सहयोग निवासस्थानी बैठक। संपूर्ण पवार कुटुंबीय आज पुन्हा एकदा एकत्र चर्चा करणार। शरद पवार, युगेंद्र पवार सहयोग निवासस्थानी दाखल। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे। दादांच्या अपघातासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। नाना पटोले यांच्याकडून घातपाताची शंका व्यक्त। अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वन भेटीचा आज शेवटचा दिवस। आज देखील संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य एकत्रित असणार। राज्यभरातून अनेक कार्यकर्ते, नागरिक पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये येणार। पवार मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरती पटोलेंची प्रतिक्रिया। दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं। दादांची राख विझली नव्हती। सुनेत्र पवार यांना शपथ घ्यायला लावली। शरद पवार ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये क्लीन चिट देऊ नये। अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मागणी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांस पुढे घेऊन जात होते। निलेश लंके यांची प्रतिक्रिया। तर काही नेत्यांना राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटलं। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर निलेश लंकेंची टीका। नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलं। शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार। भाजपचा महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर असणार। तर राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपसह शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे सत्तेत असणार। स्थानिक संस्थांचे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच असतात। फक्त 1-2 जागा विरोधी पक्षाकडे राहतात। मनपा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यावरून पटोलेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये मतदार यादीमधील नाव शोधण्यासाठी मताधिकार ॲप जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। मतदाराचं संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून नाव शोधता येणार। कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती। जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर उत्तर दक्षिणमध्ये केलेल्या नियुक्त्या थांबवण्यात आल्या। अंतर्गत गोंधळामुळे 24 तासात नियुक्त्या थांबवण्यात आल्याची माहिती। कल्याण डोंबिवली मनपाच्या नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांचा सत्कार। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर बैठकीमध्ये प्रदेश अध्यक्षांना केडीएमसी संदर्भात नियुक्त्यांचे अधिकार देण्याचा ठराव मंजूर। वरळी कोळीवाड्याच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा आज आदित्य ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ। नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नातून नवनीत चौक ते NSC बिल्डिंग पर्यंतचं काम केलं जाणार। सकपाळ विरोधी पक्षात आहेत म्हणून असं वक्तव्य करतायत। चौकशी सुरू आहे, क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही, पंकज भोयर यांचं वक्तव्य। पवारांसारखा नेता दिल्लीमध्ये असणं गरजेचं आहे। पवारांसारखा नेत्याला निवडून आणण्याची मवियामध्ये ताकद आहे। आमच्याकडे पवारांना निवडून आणण्या इतका मतांचा कोटा, संजय राऊतांचं वक्तव्य। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत जाहीर प्रचार हा थांबलेला आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार। उद्याच्या मतदानाआधी हालचालींना वेग येणार। पुणे महानगरपालिकेनं आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे। अजितदादांचा दुखवटा असतानाही वर्धापन दिनानिमित्त पालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पालिकेवरील टीकेनंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला।